गेल्या काही महिन्यांपूर्वीच शिर्डी बस स्थानकाच्या आवारात एसटी बस चालक आणि वाहकाला पहाटे लुटल्याची घटना घडली होती। त्या घटनेचा आजपर्यंत तपास लागलेला नसतानाच आज पहाटे 4च्या सुमारास बिहार येथील 2 साईभक्तांना लुटल्याची घटना घडली आहे। विनोद कुमार आणि धर्मवीर सिंह अशा या साईभक्तांचं नाव असून पंढरपूर नंदुरबार गाडीने ते शिर्डीला उतरले होते। तहान लागली म्हणून स्टँड परिसरामध्ये असणाऱ्या नळाजवळ पाणी पिण्यास गेले असता तेथे अज्ञात 2 युवकांनी येत त्यांच्या पोटाला चाकू लावत अंधारात नेलं आणि त्यांच्या खिशातील असलेली रोख रक्कम 5,000 रुपये तसेच सॅमसंग कंपनीचा J7 मोबाईल चोरून पोबारा केला। स्टँड परिसरामध्ये अशा साईभक्तांच्या लुटीच्या घटनेमध्ये वाढ होत राहिली तर साईभक्त शिर्डीत येण्यास टाळाटाळ करतील। एवढं मोठं शिर्डी बसस्थानक असताना तेथे पोलीस बंदोबस्त का नाही? पोलीस बंदोबस्त असता तर अशा घटना घडणार नाहीत अशी निराशाजनक प्रतिक्रिया या साईभक्तांनी S9 न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। कुमार अभी अकलूज से पंडुरपार और नंदूर बस से यहाँ शिरडी बस स्टैंड पर उतरे। उसी वक्त हम पानी पीने के लिए नल पर गए, तभी वहाँ 2 गुंडे चाकू और शीशे लिए हुए थे। एक ने कॉलर पकड़ के पीछे की ओर खींच लिया, तभी मेरे दूसरे दोस्त ने मदद के लिए आगे बढ़ा, लेकिन उसको भी चाकू से मार देने और जिसे पकड़ा हुआ था उसे भी मार देंगे कि धमकी दी। अतः उन्होंने कंट्रोलर साहब की ओर दौड़ा और इन्होंने पुलिस स्टेशन भेजने के लिए हमें कही। मेरे पास लगभग 5,000 रुपये और सैमसंग J7 का मोबाइल था। और उन्होंने इस प्रकार से छीन लिया और पॉकेट से और 2-3 बड़े मुक्के से पूरी जोर से पेट के एकदम निचली सतह में बहुत तेज मार दिया, जिसकी वजह से पेट में दर्द भी अभी शुरू हो चुका है। अगर यहाँ पर ऐसे घटना हम लोगों के संग घटेगा शिरडी साईं बाबा के पास तो कौन आएगा इतनी करने के लिए? हैं यहाँ कोई ना देखता है ना कुछ है। जब भी आओ यहाँ अगर कोई चीज़ मदद भी मांगो तो आता नहीं है संग में। पुलिस को भी मैं बोल रहा हूँ, प्रशासन भी यहाँ पर ध्यान दीजिए। कम से कम हम लोग का भी गांव जाने के लिए भाग किराया नहीं बचा है। दरम्यान बस स्टँड परिसरामध्ये 2 गेट आहेत, त्यातील मोठे गेट आणि छोटे गेट अशा स्वरूपाचे गेट आहेत। मोठे गेट बंद असताना चोरटे चोरी करून छोट्या गेटनं पोबारा करताय। याबाबत आगार प्रमुखांनी वेळोवेळी निवेदनं देऊनही याकडे वरिष्ठांकडून दुर्लक्षच केलं जातंय। पुन्हा एकदा या घटना लक्षात घेऊन आता तरी स्टँडच्या मागे असलेले छोटे गेट कायमचे बंद करा अशी मागणी आगार प्रमुखांनी केली आहे। आज दिनांक 26/3/2017 रोजी पंढरपूर नंदुरबार ह्या गाडीतून 2 प्रवासी शिर्डी बस स्थानकावर उतरल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी पानपोईवर गेले असता अज्ञात 2 गुंडांनी त्यातील एका प्रवाशाला पकडलं व बस स्टँडच्या तिकडल्या कोपऱ्यात घेऊन गेला आणि त्याच्याजवळचे 4-5 हजार रुपये आणि एक सॅमसंग कंपनीचा 10-15 हजाराचा मोबाईल त्याचा चोरून गेला आणि त्याच्या दुसऱ्या जोडीदारमध्ये धावला गेला, त्याला पण त्यांनी चाकूची धमकी दिली। आणि असं प्रकार बस स्थानकावर वारंवार होतात। त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला व माझ्या वरिष्ठ डिपार्टमेंटला वेळोवेळी तक्रार केल्यात, पण त्याला पोलीस स्टेशनकडून रात्रीचा आम्हाला बंदोबस्त मिळत नाही। आणि त्यामुळं त्या बाजूनं जे छोटंसं गेट साईबाबा संस्थाच्या कंपनीला पण आम्ही वारंवार सूचना दिलेली, ते गेट बंद करण्यासंदर्भात पत्र पण दिले, ते त्याची दखल घेत नाही। जर ते गेट बंद झालं तर निश्चितच ह्या घटनेला आळा बसू शकतो। आणि या संदर्भात S9 चॅनलनं वेळोवेळी प्रत्येक वेळी बस स्थानकावर ज्या काही महत्त्वाच्या अडीअडचणी त्या संदर्भात नेहमीच पुढाकार घेऊन एक चांगल्या प्रकारचं कार्य केलं, त्याबद्दल मी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं S9 चॅनलचे आभार मानतो। पोलिसांमध्ये तक्रार करण्यास साईभक्त कायम नकार देताना दिसतायत, कारण कोर्ट आणि केस म्हटलं की वारंवार शिर्डीला यावं लागेल। त्यामुळे या झंझटी मागे न लावता एकदा लुटलो आता पुन्हा नको असं म्हणत साईभक्त आल्या पावली पुन्हा मागे निघून जाताना दिसतायत। त्यामुळे साईबाबा समाधी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर साईभक्तांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनानं कठोर कारवाई करण्याची गरज खऱ्या अर्थानं निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट S9 मीडिया शिर्डी।